रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे ईश्वरीने ते पेपर्स आणलेले असतात आणि सोबतच आता तिच्या हातामध्ये माचीसही असते. तिने आता ते पेपर्स जाळून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. जसं ती आता तो पेपर जाळून टाकायचा निर्णय घेते ना, तसं आता इकडे सगळीजण ईश्वरीकडे पाहत राहतात. ईश्वरी हे सगळं काय करते हा मोठा गैरसमजच आता झालेला असतो. तर आता इकडे मात्र कुठेतरी असं वाटत असतं की नाही, हे सगळं थांबायला हवं, पण तिला अडवायला तर कोणीही पुढे जात नसतं. तोपर्यंत पेपर सगळे काही जळून खाक असतात आणि हे सगळं काही ईश्वरीने केलेलं असतं आणि त्यामुळे अंजली खूपच जास्त एकदमच रागात असते. अंजलीचा आता सगळा प्लॅन ईश्वरीने जागेवरच फ्लॉप केलेला असतो. तिला असं वाटत असतं की काही झालं तरी आपल्याला ही प्रॉपर्टी भेटेल, पण ईश्वरीने आता हे सगळं भेटू नये यासाठी चांगली सोय करून ठेवलेली होती. अंजलीला आता राग येतो आणि अंजली रागातच म्हणत असते की बघितलंस का अर्णव, तुझी बायको कशी आहे ती, म्हणजे तिने अक्षरशः हे पेपर जाळून टाकलेत. आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्से पडलेले हिला चालणार नव्हते. आता खरा चेहरा हिचा समोर आलाय. बघितलंस का कशी आहे ते. एवढे दिवस तू हिचं गुणगान गात होतास की ही अशी आहे तशी आहे, पण आज तुला तिचे खरे रंग कळले का. कडे आता वल्लरी जी आहे ना, ती सुद्धा ईश्वरीची बाजू घेऊनच बोलत असते. ईश्वरीने जे केले ना अर्णव, ते योग्यच आहे. मुळात ना या प्रॉपर्टीचे हिस्से व्हायलाच नको. जे काही आहे ते सगळं काही तुझंच आहे आणि यामध्ये तू तर सगळ्यांना सांभाळून घेतोसच की, आम्हीही राहतोसच की ह्या घरामध्ये, असंही आता मामी बोलत असते. दुसरीकडे मात्र आता जो आकाश असतो तो सुद्धा आता बरोबर ह्यांच्याच बाजूने बोलत असतो. आकाशही म्हणत असतो की तुम्ही जे काही केलं आहे ना बहिणी, ते एकदम परफेक्ट आहे आणि मुळात ना सगळी प्रॉपर्टी अर्णवदादाची आहे आणि अर्णवदादाला या प्रॉपर्टीपेक्षा दुसरं इतकं काहीच महत्त्वाचं नाही आहे. उलट आहे ना, या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्या असंच मला वाटतं आणि त्या व्यवस्थित घडू देत सुद्धा. आणि मग आता इकडे आकाशही बाजू घेतोय म्हटल्यावर मामा संतापत असतात. या सगळ्यामध्ये तुम्ही पडू नका, कारण ते भाऊ बहिणींची प्रॉपर्टी आहे, ते दोघंही जण त्यांच्यातलं काही ते बघून घेतील. पण इकडे आता ईश्वरी म्हणत असते माझा निर्णय झालेला आहे. आता सध्या तरी काही झालं तरीसुद्धा अंजलीताईंना काही भेटू नाही द्यायचं. जे काही आहे ते अर्णव सर बघतायत. अर्णव सरांनी आतापर्यंत कोणालाच काहीच कमी केलेलं नाही आहे, त्यामुळे इथून पुढे सुद्धा ते त्याची काळजी घेतील ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण अंजली आता ईश्वरीला म्हणत असते की आता तुझे खरे रंग ना मला कळायला लागले आहेत, नेमकी तू कशी आहेस ते. म्हणजे तुझा या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि म्हणूनच तू आमच्या चिंटूसोबत लग्न केलं, हे तुझ्या वागण्यात ना बोलण्यात ना सरळ आणि स्पष्ट दिसते. म्हणजे फक्त तुझ्या घरच्यांसाठी तू या सगळ्याचा उपयोग करून घेतेस आणि जेव्हा मला द्यायची वेळ आली आहे तेव्हा मात्र आता अक्षरशः सगळ्यांनी हात वरती केलेले आहेत. मुळात आहे मला कळतच नाही आहे, हिने हे पेपर जाळून टाकले तेव्हाही घरात तुम्ही कोणी काही बोलत नाही आहे. मामाही आता अंजलीला समजावत असतो. अंजली आता डायरेक्ट तोंड सोडून बोलत असते आणि म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं ना ही हिच्या बहिणीसाठी करते. तिला माहिती आहे ना आता आकाशसोबत तिचं लग्न होणार आहे, मग तिलाही काहीतरी मिळायला हवं, यासाठी हे सगळं काही सुरू आहे, हेही मला कळतंय. पण दुसरीकडे आता मामा वैतागतो आणि मामा म्हणतो अंजलीला की काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का. त्यावर मामाला अंजली म्हणत असते की मामा हे प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला हवे होते. तुम्हाला जे काही हवं ना ते मी माझ्या वाटणीतलं दिलं असतं, तुम्हाला कधीही काही कमी पडू दिलं नसतं, असंही आता अंजली बोलत असते. त्यावर मामाचं डोकं अजूनच सटकतं. मामा म्हणत असतो की मला काही नकोय, पण तुम्ही लोक ना हे भांडायचं तेवढं बंद करा, असंही आता म्हटलं जात असतं. आणि म्हणूनच आता मामा मध्ये पडत असतो. पण इकडे अंजली नाही ते आरोप बिचाऱ्या ईश्वरीवर करत असते. ईश्वरीला म्हणत असते की अगं तू जे काही करतेस ना त्या सगळ्या गोष्टी मी ऐकून आहे. तुला असं वाटत असेल की ह्या प्रॉपर्टीवर हक्क तू सांगतेस, पण ह्या प्रॉपर्टीवर हक्क माझाही आहे. पण आता ईश्वरी म्हणत असते की तुमचा हक्क असेल, मी कुठे नाही बोलते, पण आज अर्णव राजेशिर्के यांची बायको म्हणून मी हा निर्णय
निर्णय घेतला आहे आणि या घरची सून म्हणून की ही प्रॉपर्टी आता ज्यांच्या नावावर आहे तिथेच राहील, कोणीही आतताईपणे घेऊन हा निर्णय घेणार नाही आहे असंही आता इथे ईश्वरी म्हणत असते. ईश्वरीने आता जे फरमान काढलेलं असतं ना ते तर मात्र आता ऐकावंच लागणार असतं, कारण ईश्वरीने सगळे पेपर जाळून टाकलेले असतात. कोणाकडेही काही ऑप्शन नसतो बोलण्यासारखा. पण आता मी माझ्या वाटणीचं जे आहे ना ते मिळवून राहणारच असं अंजलीचं असतं. पण अंजलीला आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही हे कुणाच्या तरी सांगण्यावर ना कळताय हे मला कळतंय. मग आता पुन्हा एकदा अंजलीला कळतं की हे सगळं डायरेक्ट आपल्या नवऱ्यावर राजेशवर जाते. आता राजेशबद्दल पुन्हा काहीतरी तुला कालवायचं असेल माझ्या मनात विष, पण तसं होणार नाही. माझा राजेशवर पूर्ण विश्वास आहे असंही आता या अंजलीचं बोलणं असतं. त्यावर अंजलीला ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे, तुमच्या नवऱ्यावर इतका विश्वास आहे ना तर मग मला 48 तास द्या. या 48 तासात तुमच्या नवऱ्याचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणून दाखवेन. मग तर झालं, मग तुमची खात्री पटेल ना, मग ठीक आहे का, असंही आता इथे असणारी ही ईश्वरी डायरेक्टली अंजलीला म्हणत असते. इकडे आता जे काही ईश्वरीने केलेलं असतं ना पेपर वगैरे जाळून टाकायचं काम, ते अर्णवला बिलकुलही आवडलेलं नसतं. अर्णव आता ईश्वरीकडे रागातच बघत असतो. त्यानंतर अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन येतो. जेव्हा अर्णव ईश्वरीला रूममध्ये रागारागात घेऊन येतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर नेमकं झालंय काय, एवढे कशाला चिडताय. त्यावर अर्णव म्हणतो खाली तू काय केलंस, मी माझ्या ताईला प्रॉपर्टी देत होतो तिथेही तू मध्ये का पडलीस, का हे सगळं थांबवलंस. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते यामध्ये माझा कोणताही हेतू नाही आहे, निदान तुम्ही तरी मला समजून घ्या. मला असं वाटतं ना की ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे आणि त्याचा योग्य तो वापर व्हायला हवा, म्हणजे माझ्या ताईला याचा उपयोग होणार. हे काही तुला पटत नाही आहे का. ईश्वरी म्हणते की मला सगळ्या गोष्टी पटत आहेत, मला या सगळ्या गोष्टी कळतात सुद्धा आहे, पण तुम्ही जरा समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. असंही आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की बघा तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी नावावर करताय अंजलीताईंच्या, आणि मग हे सगळं काही अंजलीताई राकेशच्या सांगण्यावर करतायत. या सगळ्याचा फायदा राकेशला होणार आहे. मग ईश्वरी आता अक्षरशः देवाच्या दिव्यासमोर हात ठेवते आणि म्हणते की मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते ह्या सगळ्याचा परिणाम मी आपल्या नात्यावर करणार नाही आहे. आपल्या नात्याची शपथ घेऊन सांगते की मी हे सगळं काही यासाठी करत नाही आहे. मलाही कळते की तुमचं बहिणीबद्दलचं प्रेम आहे, पण या सगळ्यामध्ये सुद्धा तुम्ही विचार करा की केवढे योग्य आहे ते, कारण मला कळतंय ना या सगळ्या गोष्टी ना किती योग्य आहेत त्या, कारण या सगळ्यामध्ये ना आपण उगाच फरफटत जाणार आहोत. तुम्ही फक्त तुमचा विचार करताय, माझा विचार करताय, म्हणजे जर राकेशच्या नावावर हे सगळं काही झालं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे, पण तुम्ही हा विचार करताय का की एवढी मोठी आईंच्या नावाची कंपनी तुम्ही जी उभी केली आहे त्याचीसुद्धा वाट लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घेताय का. हे पण लक्षात घ्या ना, कारण या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या का होईना लक्षात घेण्यासारख्या आहेत, आणि जर तुम्ही ह्याच्याकडे इग्नोर केलं तर याचे परिणामही आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बाहेर पडाल या घराच्या, मीही बाहेर पडेन, पण त्यानंतर विचार करा की आपण या घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याकडनं काय काय होऊ शकतं. म्हणजेच आपण दोघं एका झोपडीत राहू शकतो, पण तुम्ही पुढचा विचार करताय का आपल्या कुटुंबाचा. त्यांना काय होईल, त्यांना काय वाटेल त्याचा. आजी पण या सगळ्यातनं सफर होतील, मामाही, आकाशही. मग तोही विचार करा ना. आपण दोघं कसं तरी ॲडजस्ट करून घेऊ, पण बाकी सगळ्यांचं काय हाही विचार करा, असंही ईश्वरी आता म्हणत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला हे सगळं काही बोलते ना तेव्हा अर्णवच्याही डोक्यात बऱ्याच आयडिया क्लिक होतात आणि त्याला ईश्वरीचं बोलणं आता अगदीच पटू लागलेलं असतं. आणि म्हणूनच तो आता ईश्वरीकडे अगदी पॉझिटिव्हली बघत असतो. आता अर्णव तिथे बसलेला असताना ईश्वरी त्याला समजावत असते आणि ईश्वरी म्हणत असते की बघा अर्णव सर, मला पूर्ण माहिती आहे की तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही ते, पण माझं म्हणणं असं आहे ना की आपण आहे ना अक्षरशः घरच्यांसमोर का होईना राजेशचं खरं रूप आणूया, कारण त्या राजेशने आतापर्यंत आपल्या घरातल्यांना खूप जास्त फसवलं आहे. मग आपण या सगळ्यामध्ये का म्हणून शांत राहायचं. मला असं वाटतं की डिलिव्हरी
झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील, पण त्याआधी आपण आहे ना ताईंना सांगण्याच्या आधी घरात इतरांना विश्वासात घेऊया, राजेशचं खरं रूप त्यांना सांगूया, म्हणजे आपल्याला अंजलीताईंना हे सगळं सांगायला सोपं जाईल आणि अंजलीताईंची काळजीही आपल्याला नीटपणे घेता येईल, असंही आता इकडे असणारी ईश्वरी सांगत असते. ईश्वरीचं बोलणं आता अर्णवला सुद्धा पटत असतं. आता ईश्वरीला पुढे लढण्यासाठी मदत हवी असते आणि म्हणूनच ती आता गणूबाप्पाकडे हात जोडत असते. तेवढ्यातच अर्णवला वॉचमॅन काकांचा कॉल आलेला असतो आणि साहेब प्लीज गेटवर या, इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे असं सांगण्यात येतं. मग काय, तो आता काही झालं तरी पटकनच तिकडनं जायला निघतो, कारण त्याला कळलेलं आहे की खाली काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि म्हणूनच तो पटकन तिकडनं जायला निघतो. दुसरीकडे आता ईश्वरीलाही कळतं, म्हणून ईश्वरीही त्याच्या मागोमाग जायला निघते. दुसरीकडे अंजलीला आता राहवत नसतं, कारण अंजलीला माहिती असतं की तिच्यासोबत नेमकं काय काय झालं. मग आता तिला या सगळ्या गोष्टी ना इकडे असणाऱ्या या राकेशला सुद्धा सांगायच्या असतात आणि यासाठी ती ठरवते की चला आपण या सगळ्या गोष्टी राकेशलाही फोन करून सांगूया. म्हणूनच तिने राकेशला आता कॉल केलेला असतो. राकेशला कॉल करून ती आता सांगू लागते की सगळं काही उद्ध्वस्त झालं, खरं तर होणार होत्या, पण त्यावेळेला ईश्वरीमध्ये आली आणि ईश्वरीने पूर्ण प्रॉपर्टीच्या पेपरची उद्ध्वस्त केलं, म्हणजेच तिने राखरांगोळी करून टाकली. या सगळ्याबद्दलच आता सांगितलं जातं आणि हे सगळं ऐकून ना खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या ह्या राकेशला बसलेला असतो. राकेश म्हणतो की काळजी करू नको, आता आपल्याला कायद्यानेच या सगळ्याला सामोरं जावं लागेल. मला कळतंय या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम होत आहेत, पण तू काळजी करू नको, मी लवकरच येईन, इथलं काम संपतच आलं आहे, एवढं काम संपवतो आणि मी येतो, असंही आता राकेश बोलत असतो. राकेश जेव्हा अंजलीला हे सगळं बोलतो तेव्हा अंजलीलाही आता आधाराची गरज असते आणि अंजलीही आता सांगत असते की प्लीज तुम्ही लवकर या, मला तुम्ही हवे आहात, इथे काही झालं तरीसुद्धा, असंही आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर मात्र आता ती ठेवते. तर दुसरीकडे आता जे गुंड असतात ना, राकेशने ज्यांच्याकडनं पैसे घेतलेले असतात ते गुंड आता इकडे आलेले असतात. तर अर्णव आणि त्याचसोबत इकडे ईश्वरी हे मात्र आता त्या गुंडांना म्हणत असतात की काय तुमचं काम, अरे तो राजेश कुठे आहे, त्या राजेशला बाहेर काढा, बोलवा त्या राजेशला आत्ताच्या आत्ता, नाहीतर त्याला आम्ही आता सोडत नसतो, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता तो ऐकायला तयार नसतो की मी तुम्हाला सांगतोय ऐका माझं, पण आता ह्या गोष्टी तो ऐकायला तयार नसतो. म्हणून अर्णवला राग येतो. अर्णवचा दादाचा हात येतो आणि जोरात मुरघळून टाकतो. आणि मग जेव्हा तो जोरात मुरघळतो ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव इकडे तिकडे पाहत असतो आणि त्यानंतर ते गुंड समोर येत असतात आणि ते आता अर्णवच्या अंगावर जात असतात. अर्णव एकच ओरडतो, त्याबरोबर आता ते गुंड जे आहेत ना ते आता अक्षरशः शांत बसतात, कारण त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतो. पण आता अर्णवने आता त्या गुंडांची चांगलीच हजामत केलेली असते, त्या गुंडांना आता चांगलंच मारलेलं असतं. त्या दादाची तर अक्षरशः बोलतीच बंद केलेली असते. आणि मग तो दादा म्हणत असतो की नेमकं काय करायचं आहे बोला, आणि त्याच वेळेला मी ह्यांना सांगत होतो पण हे ऐकत नव्हते, असं वॉचमॅन काका आता बोलत असतात. त्याच वेळेला राजेशने माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत, तो पैसे द्यायला आता नकार देतोय, म्हणजे तो आता पळून गेलाय, कुठे गेलाय ना हे मला काहीच कळत नाहीये. मी सगळीकडे शोधायचा प्रयत्न केलाय पण तो कुठेही सापडला नाही. तो चाळीतल्या रूममध्ये राहत होता, तिथेही मी बघितलं पण तिथेही तो नाही आहे, म्हणून शेवटी मी इथपर्यंत आलेलो आहे, असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा ईश्वरी सांगते तो चाळीतला कुठे गेला हे आम्हाला माहीत नाही, तो इथेही आलेला नाही आहे, ऑलरेडी आम्हीही त्याला शोधत आहोत, असंही आता ईश्वरी जी आहे ती आता बोलत असते. ईश्वरी जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे तो जो गुंड आहे म्हणजे तो दादा, तो मात्र म्हणत असतो की तुम्हाला या सगळ्यामध्ये काय झालं आहे, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याबद्दल माझ्याशी का डिस्कस करताय. त्यावर आता इकडे मात्र अर्णव म्हणत असतो जशी तुला त्या राकेशची आता गरज आहे तशीच आम्हालासुद्धा आहे, आम्हालाही त्या राकेशबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि त्याचसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहोत, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा तो दादा जो आहे तो अर्णवसोबत हेल्प करायला तयार होतो, अर्णवची मदत करू लागतो. अर्णवला म्हणत असतो की काय काम आहे बोला, कारण अर्णवने आता त्याचा हात ज्या पद्धतीने मुरघळलेला असतो ना, त्यामुळे आता त्याला त्याची साथ द्यावी लागणार असते, कारण आता राकेश जो आहे तो पक्का पातायंत्री माणूस आहे, याबद्दलच अर्णव त्याला सांगतो. आणि यामध्ये आम्हीही त्या माणसाला शोधत आहोत आणि त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, त्यासाठी तुला माझी साथ द्यावी लागेल, तुला जर त्याला भेटायचं
करायचं असेल तर आपण प्रयत्न तर करूच. आणि त्यानंतर मात्र आता एका ठिकाणी ते लोक बसलेले असतात बाहेरच, ज्यूस वगैरेची सोय आता वॉचमॅन दादा करतात आणि त्याबरोबर ईश्वरी तिथे असते. ईश्वरीने आता चेकबुक आणलेला असतो आणि त्याच वेळेला आता अर्णव सांगू लागतो, जसं तुला या सगळ्यामध्ये त्या राजेशने फसवले तसं आम्हालाही फसवले. आमच्याकडे ॲडव्होकेट राजेश भोसले म्हणून राहतोय आणि तुझ्याकडे आलाय ओळख घेऊन तो राजेश नायर म्हणून. मग आता तुझ्याकडनं पैसे घेतलेत आणि आमच्या घराची खूप जास्त मोठी फसवणूक केली आहे. मग या सगळ्याचा बदला तर घ्यायचा आहे, मलाही त्याला शोधून काढायचं आहे, त्याचा पर्दाफाश करायचा आहे. या सगळ्यामध्ये मला तुझी मदत लागेल, मग तू आता माझी मदत करशील का, असंही विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता हो मी मदत करायला तयार आहे असंही आता सांगितलं जातं. मग आता लक्षात आहे ना काय करायचं आहे ते. मग आता एक एक करून सगळ्या काही गोष्टी अर्णव जो आहे त्या गुंडला सांगत असतो, म्हणजेच त्या दादाला म्हणत असतो की तुला आता माझं हे काम करावं लागेल. मग लक्षात ठेव, जर तू काही माझं काम केलंच नाही तर वाईट माणूस कोणीही नसेल, असंही अर्णव आता त्याला म्हणत असतो. तर अर्णवला तो म्हणतो की मी एकदा हातात काम घेतलं ना तर ते समोरच्याचं काम एकदम चोखपणे करतो. अर्णवला तो आता सांगत असतो. अर्णव म्हणतो ठीक आहे, जर तुम्ही एवढं मला वादा देताय तर मी तुमच्यावर विश्वास ठेवतो की तुम्ही माझं काम एकदम चोखपणे कराल. पण लक्षात ठेवा हां, माझं काम झालं पाहिजे 100%. आणि त्याचसाठी अर्णव आता त्याला पैसेही देत असतो. अर्णव त्याला म्हणतो की तुला ह्या कामाचे वाटेल तेवढे मी पैसे देईन, पण काही झालं तरी माझं काम झालं पाहिजे. मग आता अर्णवला तो दादा म्हणतो की एकदा आपण एकाला सबूत दिला ना तर तो आपण सबूत पूर्ण करत असतो, त्यामुळे काळजी करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. अर्णवही त्याला चेक देताना म्हणत असतो की बघ आता मी तुला हा चेक देतोय, पण ह्याची गोष्ट ही आहे की तू जेव्हा माझं काम करशील तेव्हाच हा बँकेमध्ये चेक क्लिअर होईल, असंही आता अर्णव सांगू लागतो. त्यावर दादा म्हणत असतो की तुम्ही माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा, आता तुमच्यासाठी मी काम करणार, आता बघत राहा की मी तुमच्याबरोबर आहे ते लक्षात येईलच तुम्हाला. आणि तुम्ही काळजी करू नका, मी कायम तुमची साथ देईन. तुम्ही जर आपल्यासाठी जर पैसे देत असाल तर आपणही आपल्यासाठी काही करू शकतो मी, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव त्या समोरील असलेल्या दादावर विश्वास ठेवतो आणि आता पैसे देतो. तो आता दादा निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही एवढं सगळं काय केलेलं आहे, म्हणजे तुम्ही अक्षरशः त्याला चेक देऊन टाकलाय, पण या सगळ्यामध्ये काय होणार आहे. मग इकडे मात्र अंजली जी आहे ती अक्षरशः आता फोटो घेऊन बसलेली असते आणि तिला ना आता फक्त तिच्या आईशी बोलावंसं वाटत असतं, कारण तिच्यासमोर दुसरा ऑप्शन नसतो. त्यामुळे फक्त ती आईच्या फोटोकडे बघत असते. आईचा फोटो बघूनच ती आता म्हणत असते की खरंच ना आई, मी ईश्वरीला ओळखण्यात चुकली. मला असं वाटलं होतं की ईश्वरी जरा वेगळीच असेल, पण या सगळ्यामध्ये ना मी एका वेगळ्याच अडचणीत अडकले. खरं तर मला असं वाटलं होतं की ईश्वरी खरंच चांगली आहे, पण आज तिने माझ्यासोबत खूप मोठा धोका केलेला आहे. आणि याबद्दलच ती आपल्या आईशी बोलत असते. आईला ती आपल्या मनातलं सगळं काही सांगत असते, पण या सगळ्यामध्ये ईश्वरीने उलट तिला वाचवले या गोष्टी तिला कळत नसतात. आता ईश्वरीबद्दल तिला अक्षरशः राग आलेला असतो, कारण तिला वाटत असतं की या सगळ्या गोष्टी ईश्वरीमुळे आपल्या हातात निसटलेल्या आहेत. पण तिला हे कळत नसतं की ती ज्याच्यावर विश्वास ठेवते तो माणूस जास्त भयंकर आहे. ती उलट म्हणत असते की आता माझ्या आयुष्यात ना मला राकेशशिवाय कोणीही विश्वासाचं वाटत नाही, असंही ती आईचा फोटो घेऊन बोलत असते. दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र आलेला असतो आणि अर्णव रूममध्ये आल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघून हसत असते. अर्णव म्हणत असतो की काय झाले तुला हसायला. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही त्या दादाचा जो काही हात मुरगळला ना त्यावरून तर मी तुमच्या प्रेमातच पडले, एकदम फिदा झाली आहे बघा मी तुमच्यावर. काय डॅशिंगमध्ये तुम्ही हे सगळं केलं, एकदम कडक ना, मला माहितीही नव्हतं तुम्ही एवढी भारी फायटिंग करता, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलून त्याची मजा घेत असते. अर्णव म्हणत असतो की त्यात काय एवढं. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते पण मला एक गोष्ट कळलं नाही, तुम्ही त्याला चेक दिला त्यामागे काय उद्दिष्ट होता. त्यावर अर्णव तिला म्हणत असतो की बघ, ऑलरेडी आपण त्या राकेशच्या शोधात आहोत, तो राकेश कुठे आहे माहीत नाही आपल्याला, तो तोंड लपवून पळून गेला आहे, पण आपणही आता त्याला शोधत आहोत. पण एक काम करूया, म्हणूनच मी विचार केला की असली जी माणसं असतात ना ती व्यवस्थित काम करतात आणि या सगळ्यामध्ये ना तो आपल्या ट्रॅपमध्ये चांगलाच अडकेल. आणि हा दादा आपल्यासाठी काम करतोय म्हटल्यावर त्याला ह्या गोष्टी थोडी माहिती
माहिती असतील की या दादाला आपण काही आपल्याकडनं वळवून घेतलेलं आहे वगैरे वगैरे, मग कशाला टेन्शन घेतेस, आता ह्या सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्हालाही असं वाटतं या सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत बरोबर. गणू बाप्पानेच मला असं वाटतं ह्या दादाला आपल्यापाशी पाठवलं असणार आहे, जेणेकरून आपल्याला काही दिवसातच सगळ्या काही गोष्टींचा खुलासा कळेल बरोबर. पण आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण घरी सांगायला हव्यात. हा एक चांगला चान्स आहे, म्हणजे हा दादा तर आहेच आणि त्या दादाकडनं आपल्याला पुरावेही मिळतील. आपण ना अंजलीताईंच्या नकळत का होईना घरातल्या सगळ्यांना खरं सांगून टाकूया, या राजेशचं खरं रूप सांगूया, म्हणजे जेणेकरून या घरातल्यांना सुद्धा खात्री पटेल की आपण जे काही करतोय ते योग्य करतोय. आणि या सगळ्यामध्ये ना मुळात आहे ना आता जे काही आज घडलं प्रकरण, त्यामुळे अंजलीताई ज्या आहेत ना त्या मला उभंही करणार नाही त्यांच्या नजरेसमोर. पण आपल्याला अंजलीताईंची तर काळजी घ्यायची आहे. मग आता घरातल्यांच्या मनामध्ये आपल्याला ह्या सगळ्याबद्दल जागा निर्माण करावी लागणार आहे, तेव्हा कुठे जाऊन सगळ्या काही गोष्टी ठीक होणार आहेत. आणि त्याचसाठी मला तुमचीही मदत लागणार आहे, असंही आता ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्णवही ईश्वरीकडे पाहत असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीकडे बघतो तेव्हा अर्णवला ईश्वरी म्हणत असते काय मग पटतायत ना ह्या सगळ्या गोष्टी. मग अर्णव नाईलाजास्तव का होईना ईश्वरीला हात मिळवतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की हो पटतायत मला या गोष्टी, समजतंय मला सगळं काही, मग आपण हा प्लॅन ॲक्झिक्यूट करूया, असंही ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. अर्णवही आता ईश्वरीकडे बघत बसतो आणि त्यानंतर तो खाली कामासाठी निघून जातो. पण आता ईश्वरी म्हणत असते की काही कसला माणूस आहे हा, मी तर खरंच ना असल्या माणसाच्या प्रेमात मी कशी काय पडू शकते, पण एकदम परफेक्ट आहे हा, असंही बोलून ती आता एकटीच हसत असते. कारण आहे ना तिला आता अर्णववर खरंच प्रेम झालेलं असतं आणि अर्णव जसं जसं वागत असतो ना ते तिला आवडत असतं. कारण मुळात आहे ना अर्णव ना एकदम परफेक्ट वागत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती आता हळूहळू का होईना अजूनच त्याच्या प्रेमात एकदम जोरात पडत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की आकाश हा रूममध्ये असतो आणि त्याचसोबत वल्लरी आणि मामा देखील तिथेच असतात. आणि त्यावेळेला आता वल्लरीची बडबड मात्र सुरू असते. वल्लरीला असं वाटत असतं की सगळं काही आपल्या बाजूने व्हायला हवं आणि त्याचसाठी वल्लरीची चावचाव सुरू असते. वल्लरी म्हणत असते की बघितलं का त्या ईश्वरीने कसा डाव साधला, ते बरोबर ते कसं उलटं केलं, म्हणजे प्रॉपर्टीच्या बाबतीत तिला कोणालाच प्रॉपर्टी द्यायची नाही आहे, फक्त स्वतःला हडप करायची आहे. आता इकडे मामी भलतंच बोलत असते, बाहेर तर आधी ईश्वरीची बाजू घेत होती आणि आता ईश्वरीबद्दलच सगळं काही उलटं मामी बोलत असते. या सगळ्याचा राग आहे ना इथे असणाऱ्या या मामाला येतो. मामा बोलत असतो की मगाशी बाहेर तर तू वेगळं बोलत होतीस, आता इथे वेगळं बोलतेस. त्यावर इकडे मात्र आता ते तिने पेपर वगैरे जायले ते सगळे ठीक होते, पण ती काय म्हटली की सगळं काही अर्णवचंच आहे आणि मग अर्णवच हे सगळं काही हँडल करणार आहे. हे तुम्हाला कितपत योग्य वाटते, म्हणजे आपण काय असे चालू आहेत का ह्या घरात प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार मिळायला हवा, असंही आता वल्लरी म्हणत असते. आणि तेवढ्यातच ना आकाश रागात उठतो आणि म्हणत असतो की मला वाटत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला हव्यात, बस झालं ह्या सगळ्या गोष्टी, नको काही करून मला, आणि जे काही सुरू आहे ना ते व्यवस्थित सुरू आहे, मला वाटत नाही आहे की काही चुकत आहे दादाचं, आणि वहिनीने पण जे काही केले ते परफेक्ट केले, असं बोलून तो निघून जातो. पण दुसरीकडे आता वल्लरी संतापलेली असते, तर मामा मात्र आता चिडलेले असतात आणि मामा म्हणत असतात की नको तिथे तू बोलत जाऊच नकोस, तुला इथे काही बोलण्यात पॉईंटच नाही आहे. मुळात मी या आधीही सांगितले की या सगळ्यावर आपला अधिकार नाही आहे आणि तरीसुद्धा तू या सगळ्यावर हक्क दाखवतेस ना, त्या गोष्टी मला पटतच नाही आहे, असं देखील आता मामा जो आहे तो इकडे असणाऱ्या या मामीला बोलत असतो. पण आता मामीची चिडचिड होत असते. मामीला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आपलं ऐकून घ्यायला हवं, आपल्याला समजावून घ्यायला हवं, पण आता तिला कोणीही समजून घ्यायला तयार नसतं. आकाशला नम्रताचा फोन येतो म्हणून तो आता तिकडनं निघून जातो. पण आता वल्लरी म्हणत असते की बघितलं का, ह्याला काही सांगते तर ह्याला फक्त त्या प्रेमाचं पडले. मामा बोलतो कुठे काही त्याचं चुकतंय असं मला वाटत नाही. आता मामाही निघून जातो, कारण वल्लरीच्या तोंडाला कुठे तोंड लावत बसणार आहे, कारण वल्लरीची नुसती बडबड बडबड सुरूच असते. वल्लरीच्या त्रासाला अक्षरशः मामा वैतागत असतो. म्हणून मामा म्हणतो की तुला काय करायचं आहे ते कर, आणि असं बोलून तो निघून जातो. दुसरीकडे आता वल्लरी एकटीच रूममध्ये असते आणि ती म्हणत असते की मीच प्रयत्न करते, कारण मला माहिती आहे ना या घरासाठी मी काय काय केलेलं आहे, ते असं कसं सोडून देऊ मी, असंही आता वल्लरी म्हणत असते. कारण तिला ना ईश्वरीला सगळं काही हजम करू द्यायचं नसतं.
इकडे आता ईश्वरी जेवणाचं ताट वगैरे भरत असते आणि मग ती विचार करते अंजलीताईंना तर वेळेवर जेवण दिलं पाहिजे, पण आता ती जेवण देऊ शकत नसते. मग तिच्या लक्षात येतं की मामीलाच आपण सांगूया. म्हणूनच तिने आता मामीला कॉल केलेला असतो आणि मामीला फोन करून ती आता म्हणत असते की मामी जरा येता का बाहेर किचनमध्ये, आता तू काही इथे घरात बसून मला ऑर्डर देणार आहेस का, ते सुद्धा फोनवरून. मग आता ईश्वरी म्हणते हा तुमचा गैरसमज आहे, खरं तर मला ना अंजलीताईंना जेवण द्यायचं आहे, त्या माझ्या हाताने काही जेवण घेणार नाही, म्हणून मी म्हटलं तुम्हालाही विचारू म्हणून तुम्हाला सांगितलं, प्लीज तेवढं जेवण लिहून द्याल का, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा आता ह्या सगळ्याबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता तरी नकार देते आणि म्हणत असते की मी काही येणार नाही, तुला काही करायचं आहे ना तिकडे कर, माझ्याकडनं कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस, असंही तिने आता सांगितलेलं असतं. असं बोलून आता ती फोन ठेवते. मग आता ईश्वरी विचार करते की काय करू, आता तर जेवण तर द्यायचं आहे अंजलीताईंना, आणि मग ती आता फोन ठेवते आणि मग ते जेवण वाढतच असते. तेवढ्यातच अंजली नेमकी किचनमध्ये आलेली असते. अंजली जशी किचनमध्ये येते ना, तसं मात्र आता इकडे असणारी ही ईश्वरी जी आहे ती अंजलीला म्हणत असते की बरं झालं ताई तुम्ही किचनमध्येच आलात, तुमचं जेवणाचं ताट तयार आहे, हे घेऊन जाल तर बरं होईल, वेळेवर जेवून घ्या. मग त्यावर अंजली तिला म्हणत असते की बहुतेक तू विसरतेस का की आपल्या दोघांमध्ये भांडणं झाली आहेत ते, असंही आता ईश्वरीला अंजली विचारत असते. अंजलीला आता ईश्वरी सांगते की मी नाही भांडलेली आहे आणि मला मुळात तुमच्याशी भांडायचंही नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं मला तरी वाटतं. मी काय म्हणते ऐकून घेत आहे का तुम्ही, मी चांगल्यासाठीच सांगते, ज्या काही गोष्टी आहेत त्या थोडं व्यवस्थित ऐका, मला काय म्हणायचं आहे ते. आणि असं बोलूनच आता ती सगळं काही समजावून सांगत असते. पण अंजलीला आता तिचा एकही शब्द ऐकायचा नसतो. अंजली म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे, आणि असं बोलूनच ना तिच्या हातातून ती जेवणही घ्यायला नकार देत असते. मग आता हे सगळं वल्लरी बघत असते. वल्लरीला हे सगळं बघून खूप जास्त आनंद होतो. दुसरीकडे आता अर्णवला कळून चुकलेलं असतं की त्या राकेश नेमका कुठे गेलेला आहे, तो गोव्याला गेलेला आहे, त्या दादाकडनं माहिती मिळालेली असते. हे सगळं पुढील भागातमध्ये दाखवलं गेलेलं आहे. मग आता पुढील भागातमध्ये अर्णवला हेही कळतं की राकेश एका मुलीसोबत गोव्यामध्ये मस्त एन्जॉय करतोय, आणि ही गोष्ट जेव्हा आता अर्णवला समजते तेव्हा अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ईश्वरीला तो हे सगळं सांगतो. ईश्वरीलाही धक्का बसतो, कारण इकडे अंजली कशातून सफर होते हे इकडे अर्णवला माहिती असतं. नंतर तो दादा म्हणत असतो फोन करून की तो हातातला निसटला फुकणीच्या, त्याला जेव्हा कळलं ना मी इथे आलो आहे तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की त्याला असं वाटत असेल की तो अडकत नाही आहे, तो निसटला आहे, पण तो माझ्या ट्रॅपमध्ये चांगलाच अडकला आहे, असंही अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.